सिंग यांच्याकडून पुन्हा एकदा प्रतिज्ञापत्रांसंदर्भात युक्तिवाद सुरू झालेला आहे। तर 1.5 लाखांपेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलेली आहेत असं निवडणूक आयोगासमोर म्हणण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे बहुमत आमच्या बाजूने आहे हे सगळं बघून निर्णय द्यावा अशी देखील विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आलेली आहे। तर 1,62,000 प्रतिज्ञापत्र आतापर्यंत देण्यात आल्याचा दावा मागच्या सुनावणीमध्ये सुद्धा अजित पवार गटाने केला होता। त्या प्रतिज्ञापत्राच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद होत आहे। तर महाराष्ट्राच्या 53 पैकी 42 आमदारांचा पाठिंबा आम्हाला आहे, नागालँडच्या 7 आमदारांचा पाठिंबा आहे आणि त्याचबरोबर विधिमंडळामध्ये अधिक संख्या आमच्या सोबत आहे याचा दाखला आता पुन्हा एकदा मनिंदर सिंग यांच्याकडून दिला जातोय। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, अगदी निखिला, सध्या मनिंदर सिंगच हे युक्तिवाद जो आहे तो करतायत। अजित पवार यांच्या गटामार्फत जी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आली होती त्या प्रतिज्ञापत्रांबाबत आता सध्याचा युक्तिवाद सुरू आहे आणि त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। कौल यांनी देखील प्रतिज्ञापत्रांबाबतच युक्तिवाद केला होता काही वेळापूर्वी आणि आत्ता मी जे बोलतोय ते ऑन कॅमेरा देखील बोलू शकतो कारण ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गोंधळ नाही असं देखील स्पष्टीकरण जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर जी कागदपत्र देण्यात आलेली आहेत किंवा जी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेली आहेत 1.5 लाखांपेक्षा जास्त, त्यामध्ये कुठलीही चूक नाही असं देखील मनिंदर सिंग सांगतायत। गेल्या जवळपास 10 मिनिटांपासून मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू आहे। अर्धा तास पहिल्यांदा नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला, अजून काही वेळ मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद चालू शकतो। मात्र सध्या अभिषेक मनु सिंघवी त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत तरी कुठलाही या संदर्भात आक्षेप घेतलेला नाही आहे। निखिला, नक्की संदीप, यामध्ये प्रतिज्ञापत्राचा मुद्दा आहे। मागच्या सुनावणीनंतर शरद पवार यांचे वकील अभिषेक मनु सिंघवीने असं म्हटलं होतं की मृत व्यक्तींची काही प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्यात आली, काही खोटी बोगस प्रतिज्ञापत्र आहेत असा आरोप त्यांनी केला होता। तर त्यावरचा हा युक्तिवाद। खरं तर हा आरोप शरद पवार गटाकडून निखिला करण्यात आला होता। काही मृत व्यक्तींच्या नावाची प्रतिज्ञापत्र या सगळ्या प्रतिज्ञापत्रांमध्ये समाविष्ट आहेत। मात्र तो मुद्दा तर अजित पवार गटाच्या वकिलांनी खोडून देखील काढला होता। मात्र त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट समोर आली होती, ज्या व्यक्ती मृत झालेल्या आहेत त्यांच्या मुलांची किंवा मुलींची ती प्रतिज्ञापत्र आहेत, म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांची प्रतिज्ञापत्र आहेत असं देखील वकिलांनी, अजित पवार गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर सांगितलं होतं। कारण त्यांचा मुख्य आक्षेप हाच होता। एक तर सांगावं लागेल की प्रतिज्ञापत्रांची संख्या लक्षात घेतली तर अजित पवार गटाचा असा दावा आहे की सगळ्यात जास्त प्रतिज्ञापत्र जी आहेत ती आमच्याकडे आहेत। त्यानुसारच आता मनिंदर सिंग दावा करतायत किंवा कौल देखील दावा करतायत की विधिमंडळातली सदस्य संख्या, पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची सदस्य संख्या, ह्या सगळं बहुमत असेल त्यांचं, ह्या सगळ्याचा विचार करूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि पक्षाचं चिन्ह घड्याळ हे आम्हाला द्यावं अशी मागणी त्यांची आहे। त्यामुळं सध्या जे अपडेट समजतंय त्यानुसार प्रतिज्ञापत्र आम्ही जी सादर केली आहेत ती सगळी योग्यच आहेत असं म्हटलेलं आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा छोटा पक्ष आहे, शिवसेनेपक्षही असं म्हणता येईल, कारण शिवसेनेकडून जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती। मात्र यांची जर संख्या बघितली, अजित पवार गट किंवा शरद पवार गट यांची मात्र संख्या पाहायला गेली तर ती साधारणतः 1.5 ते 2 लाखांच्या आसपास आहे। त्यामुळे हा दावा करण्यात आला की आमचीच प्रतिज्ञापत्र जास्त आहेत आणि त्या प्रतिज्ञापत्रांमधला जो काही मजकूर असेल किंवा ती प्रतिज्ञापत्र असतील ती कशा पद्धतीने योग्य आहेत हे सांगण्याचा प्रयत्न मनिंदर सिंग हे निवडणूक आयोगासमोर करतायत। नक्कीच संदीप, येतो पुन्हा पवारांची अध्यक्षपदावरची निवड ही पक्ष घटनेला धरून नाही असा युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी केला आहे आणि प्रतिज्ञापत्राचा मुद्दा त्यावर सध्या त्यांचा युक्तिवाद सुरू आहे। तर अजित पवार गटाचा युक्तिवाद आपण पाहूया। शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। शरद पवारांनी सर्व नियम पायदळीत उडवल्याचंही युक्तिवादादरम्यान म्हटलंय। एक व्यक्ती जो निवडून आला नाही तो पदाधिकारी नियुक्त करत होता, मग त्यांची नियुक्ती वैध कशी असा युक्तिवाद करण्यात आला आहे। पवारांची निवड निवडणूक घेऊन झाली नाही असंही अजित पवार गटाकडून म्हटलेलं आहे। पवारांची अध्यक्षपदावरील निवड ही पक्ष घटनेला धरून नाही असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय। ज्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या नियमाला धरून आहेत का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलेला आहे अजित पवार गटाकडून। शरद पवारांच्या निवडीवर अजित पवार गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेला आहे। पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यात तफावत आहे आणि घटनेनुसार पक्षात काम झालेलं नाही असं युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। आम्ही दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करा असा युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी केलेला आहे।
तर आम्ही दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करा, हे प्रतिज्ञापत्रासंदर्भामध्ये मनिंदर सिंग यांनी म्हटलेलं आहे. प्रतिज्ञापत्रासंदर्भामध्ये शरद पवार गटानं आक्षेप घेतलेला होता, त्यावर आता मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू आहे. सादर करण्यात आलेली प्रतिज्ञापत्र ही योग्यच आहेत असं देखील मनिंदर सिंग यांनी म्हटलेलं आहे. आणि आम्ही जी कागदपत्र सादर केली त्याची वाटल्यास चौकशी करा, योग्य पद्धतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याचं मनिंदर सिंग यांनी म्हटलेलं आहे. तर शरद पवार गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आलेला होता. काही मृत व्यक्तींची प्रतिज्ञापत्र देण्यात आली, तसा आक्षेप शरद पवार गटाचा होता. मात्र आम्ही दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करा, कागदपत्र योग्य आहेत असं मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद करताना म्हटलं आहे. शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला असा मोठा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. शरद पवार यांनी सर्व नियम पायदळी तुडवले असंही अजित पवार गटाकडून म्हटलं आहे. दुसऱ्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाकडून पवारांवर पुन्हा एकदा मोठा आरोप करण्यात आलाय. पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने कारभार झाला नाही असा मोठा दावा अजित पवार गटानं केलाय. पक्षात यापूर्वी संघटनात्मक निवडी कायद्याला धरून नव्हत्या असंही अजित पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे. शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसा पक्ष चालवला असा मोठा आरोप अजित पवार गटानं केलाय. शरद पवार यांच्या एका पत्रावर नियुक्त्या होत होत्या, ज्या नियुक्त्या झाल्या त्या नियमांना धरून आहेत का असा प्रश्नही अजित पवार गटाने उपस्थित करत शरद पवारांवर मोठा आरोप केलेला आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवडी फक्त एका लेटरवर केल्या जात होत्या. पक्षात यापूर्वी संघटनात्मक निवडी कायद्याला धरून नव्हत्या असा मोठा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलाय. पुन्हा एकदा पाहूयात आपण हा युक्तिवाद. तर शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवल्याचं या युक्तिवादात अजित पवार गटाकडून म्हटलेलं आहे. एक व्यक्ती जो निवडून आला नाही तो पदाधिकारी नियुक्त करत होता, मग त्यांची नियुक्ती वैध कशी असा सवाल यामध्ये करण्यात आलाय. अजित पवारांची निवड ही निवडणूक घेऊन झालेली नाही असं अजित पवार गटाकडून म्हटलेलं आहे. तर पवारांची अध्यक्षपदावरील निवड पक्ष घटनेला धरून नाही असंही अजित पवार गटाकडून म्हटलंय. ज्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या नियमाला धरून आहेत का असा सवाल देखील यामध्ये करण्यात आलाय. शरद पवारांच्या निवडीवरच अजित पवार गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे. पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यामध्ये तफावत आहे. घटनेनुसार पक्षामध्ये काम झालं नाही असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय. तर पक्षाची घटना आणि घेतलेल्या निर्णयांमध्ये तफावत असल्याचं अजित पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे. पक्षाच्या घटनेनुसार काम झालेलं नाही असं अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे. एक व्यक्ती बेकायदेशीरपणे पक्ष चालवतायत असा युक्तिवाद अजित पवार गटानं केला आहे. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका निवडणुकीनुसार झालेल्या नाहीत, फक्त एका सहीनं या नेमणुका होत होत्या असा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे.